सुमारे 70 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या कसबा बावड्यातील गावचावडीच्या इमारतीचं उद्घाटन आमदार विश्वजित कदम यांच्या हस्ते आज संपन्न झालं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सतेज पाटील होते, तर आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव आणि आमदार जयंत असगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमावेळी बोलताना आमदार कदम यांनी जे करायचं ते उत्तम करायचं आणि इतरांना आदर्श ठरेल असं करायचं हा आमदार सतेज पाटील यांचा स्वभाव आहे। त्यामुळेच कसबा बावडा तलाठी गावचावडी इमारत भव्य आणि आदर्शवत अशी उभी राहिली असल्याचं सांगितलं। आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर आणि आमदार सतेज पाटील हे कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर इमारतीच्या अंतर्गत कामासाठी निधी कमी पडणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। आमदार सतेज पाटील म्हणजे एक धाडसी आणि वादळात दिवा लावणारं व्यक्तिमत्व आहे। कसबा बावडा वासीय हे आमदार सतेज पाटील यांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे राहतात। आता येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्र आमदार सतेज पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असं सांगत त्यांनी आगामी काळात आमदार सतेज पाटील यांना पक्षात मोठी जबाबदारी मिळेल असे संकेत दिलेत। बावड्यात आल्यानंतर खऱ्या मातीची जादू कळते आणि बंटी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा हा परिसर आहे। आणि खरं तुम्हाला सांगतो, येणारा काळ म्हणजे आजचं माझं वाक्य आपण घेऊन ठेवा की जसं बावडा बंटी साहेबांच्या पाठीशी उभा राहिला तसं एके दिवशी संपूर्ण महाराष्ट्र बंटी पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला। सगळ्यांनी या ठिकाणी एवढं एक खंबीर असं धाडसी वादळात दिवा लावणारं, आमचे साहेब नेहमी म्हणायचे वादळात दिवा लावणारं असं एक धाडसी नेतृत्व हे आपण सगळ्यांनी नुसतं जपलं नाही पाहिजे, त्यांना सातत्याने ताकद दिलं पाहिजे। आमदार सतेज पाटील यांनी यावेळी बोलताना कसबा बावड्यातील तलाठी चावडी ही सुसज्ज असावी अशी आपली इच्छा होती। हे स्वप्न पूर्ण झाल्याचा मनस्वी आनंद असल्याचं सांगितलं। इमारतीच्या अंतर्गत फर्निचरसाठी अंदाजपत्रक तयार करा। आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता राज्यात येणार आहे असं सांगून त्यामुळे या कामासाठी निधी कमी पडणार नाही असं त्यांनी सांगितलं। फर्निचरचं एस्टिमेट आता करा। महाविकास आघाडीची आमची सत्ता येणारच आहे, पैशाचा काही अडचण येणार नाही। त्यामुळं हे आपण असतानाच हे काम त्या ठिकाणी केलं। विश्वजित कसबा बावडा लाईन बाजार हा 6 वार्ड, तुम्ही मागच्या वेळी सभेला लोकसभेच्या वेळी इथं आला होता, हा अगदी तळ हाताच्या पोटाप्रमाणे जपणारा हा सगळा भाग आहे। आमच्या कुटुंबियावर प्रेम करणारा हा सगळा भाग आहे। जाताना आपण जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळाही आपण तिथं भगवा चौकामध्ये त्या ठिकाणी बसवतोय। दरम्यान कसबा बावडा, भोसलेवाडी आणि कदमवाडी या उपनगरांसाठी कसबा बावड्यात तलाठी कार्यालय आहे। आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी या इमारतीसाठी शासन आणि जिल्हा वार्षिक योजनेमधून निधी उपलब्ध करून दिलाय। शेतकरी आणि प्लॉटधारकांच्या कामांकरता चावडी कार्यालयात मोठी वर्दळ असते। जुनी इमारत मोडकळीस आली होती, जागाही अपुरी पडत होती, त्यामुळे तलाठी कार्यालयाच्या नूतनीकरणाची मागणी होत होती। चावडी कार्यालयात तळमजल्यावर पार्किंगची व्यवस्था, तर वरच्या मजल्यावर तलाठी कार्यालय, मंडल कार्यालय, रेकॉर्ड रूम, संगणक कक्ष आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। या कार्यक्रमावेळी माजी महापौर स्वाती येवलुजे, माजी नगरसेवक मोहन सालपे, संदीप नेजदार, माधुरी लाड, श्रावण फडतारे, सुभाष बुचडे, श्रीराम संस्थेचे सभापती उमाजी उल्पे, उपसभापती दत्तात्रय मासाळ, मंडल अधिकारी संतोष पाटील, प्रणाम भगले, तलाठी सुरेश पाटील, विश्वास चौगुले, नरगिस नाईकवडे यासह श्रीराम सोसायटीचे सर्व संचालक आणि कसबा बावड्यातील नागरिक उपस्थित होते।